महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा मुद्दा पुन्हा पेटला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुसद पोलीस स्टेशन गाठत मोठा दावा केला आहे। खोटे जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या एकालाही बांगलादेशी व रोहिंग्याला आम्ही सोडणार नाही असा त्यांचा ठाम इशारा आहे। सोमय्यांच्या या दौऱ्यानंतर संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आलं आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पोलीस स्टेशनला दुसऱ्यांदा भेट देत मोठे विधान केले। सोमय्या यांनी दावा केला आहे की पुसद परिसरात तब्बल 23 जणांनी खोटे जन्म प्रमाणपत्र घेतले असून याबाबतचे पुरावे त्यांनी पोलीस ठाणेदार सदानंद वानखडे यांना सादर केले आहेत। सोमय्या म्हणाले की या प्रकरणात लवकरच गुन्हे दाखल होतील आणि आरोपींची संख्या काही दिवसात 100 वर जाऊ शकते। महाराष्ट्रात जे बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत त्यांनी खोटे जन्म प्रमाणपत्र मिळवत भारतीय नागरिकत्व मिळविले आहे, परंतु अशा कुणालाही आम्ही सोडणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली। याआधीही सोमय्या यांनी एकदा पुसद पोलीस स्टेशन गाठलं होतं आणि तेव्हा त्यांनी तब्बल 40 खोट्या जन्म प्रमाणपत्रांचा मुद्दा उपस्थित केला होता। या प्रकरणात चौकशी करून 6 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत। आता नवीन 23 जणांवर कोणती कारवाई होते याकडे फक्त पुसदच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। खोटे जन्म प्रमाणपत्र काढून नागरिकत्व मिळवणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत। पुरावे सादर झाल्यानंतर या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। येत्या काही दिवसात या प्रकरणात तपास कोणते वळण घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।